जय हिंद मित्रांनो. तर बघा बीडसी कॅम्प गोंदिया गट नंबर 15. तर बघा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा इथं आहे. इथं जागा आहे 171 टोटल जागा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या जागा. एक नंबरवर आहे वरणगाव. तर बघा इथं ग्राउंडचा अंदाजे कट ऑफ किती लागेल आणि कोणत्या मुलांना इथं सर्वात जास्त मार्क आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा इथं व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा इथं ओपनच्या ज्या जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी त्या आहे 18 जागा, EWHच्या आहे 9 जागा, ACBCच्या आहे 9 जागा, इमाओच्या आहे 27 जागा, विमाप्रची आहे 1 जागा, बजडची आहे 5 जागा, बजकच्या आहे 6 जागा, बजबच्या आहे 5 जागा, विजा अच्या आहे 8 जागा आणि अजच्या आहे 7 जागा आणि अजाच्या आहे 15 जागा. तर इथं कट ऑफ कशा प्रकारे लागेल तर बघा ओपनचा जो कट ऑफ आहे इथं ओपन कॅटेगरीचा तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागेल इथं 97 मार्कांवरती. या 18 जागासाठी 97 मार्कावरती कट ऑफ लागेल. आणि त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली EWH. तर EWHचा जो कट ऑफ आहे EWHचा तर सर्वसाधारण कट ऑफ लागेल EWHचा 93 मार्कांवरती. तर बघा त्याच्यानंतरची कॅटेगरी आपली ACBC. तर ACBCचा जो कट ऑफ आहे ह्या 9 जागांसाठी कट ऑफ लागेल ACBCचा 95 मार्कांवरती. त्याच्यानंतरची कॅटेगरी आपली OBC. तर OBCच्या ज्या जागा आहे इथं 27 जागा आहे. तर 27 जागांसाठी OBCचा कट ऑफ लागेल इथं 95 मार्कांवरती ग्राउंडचा कट ऑफ. आता विमाप्रची एकच जागा आहे तर एका जागेसाठी कट ऑफ लागेल इथं 95 मार्कांवरती. बघा त्याच्यानंतरचा आहे भजड. तर भजडच्या ज्या जागा आहे 5 जागा आहे तर 5 जागांसाठी इथं कट ऑफ लागेल 95 मार्कांवरती. आणि त्याच्यानंतरची कॅटेगरी आपली भजक. तर भजकचे ज्या जागा आहे तर त्या भजकच्या 6 जागांसाठी कट ऑफ लागेल तर 95 मार्कांवरती. आता बघा भजबच्या 5 जागा आहे तर भजबच्या 5 जागांसाठी कट ऑफ लागेल इथं 95 मार्कांवरती. विजाच्या इथं 8 जागा आहे तर विजाचा जो कट ऑफ लागेल तो लागेल इथं 95 मार्कांवरती. बघा त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे अज. तर अजाच्या ज्या जागा आहे इथं 7 जागा आहे तर 7 जागांसाठी कट ऑफ लागेल इथं 95 मार्कांवरतीच. आणि इथं अजाच्या ज्या जागा आहे SC कॅटेगरीच्या त्या जागा आहे 15 जागा आहे त्या 15 जागांसाठी इथं लागेल कट ऑफ 93 मार्कांवरती. तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता याच्यानंतरच्या ज्या समांतर आरक्षणाच्या जागा आहे तर त्या जागांसाठी कट ऑफ किती लागेल तर बघा ओपनमध्ये खेळाडूंच्या ज्या जागा आहे ते ओपनमध्ये खेळाडूची जागा आहे 1 तर 1 जागांसाठी कट ऑफ लागेल इथं 95 मार्कांवरती. 95 मार्कांवरती कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर EWH मध्ये 1 जागा आहे तर एक जागांसाठी EWHचा जो कट ऑफ लागेल तो लागेल 93 मार्कांवरती. त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे ACBC. ते ACBCचा जो कट ऑफ लागेल तो लागेल 95 मार्कांवरती खेळाडूचा. त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे इथं इमाओ OBC. OBCच्या ज्या जागा आहे तर त्या जागेनुसार इथं खेळाडूचा जो कट ऑफ लागेल त्याला 95 मार्कावरती खेळाडूचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतरची इथं डायरेक्ट अज आणि अजाला एक जागा आहे तर ह्या दोन्ही कॅटेगरीचा जो कट ऑफ लागेल इथं तर बघा या दोन्ही कॅटेगरीचा जो कट ऑफ लागेल तो 91 मार्कावरती खेळाडूचा कट ऑफ लागेल इथं. तर बघा 91 मार्कावरती खेळाडूचा कट ऑफ लागेल. तर बघा आता याच्यानंतरची जे प्रकल्पग्रस्त आहे तर प्रकल्पग्रस्ताच्या इथं ओपनच्या जागा आहे 1 जागा आहे तर 1 जागेसाठी प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ लागेल इथं 95 मार्कावरती ओपनसाठी. त्याच्यानंतरचे EWH. तर EWHचे जे लागेल तर EWHचा लागेल इथं प्रकल्पग्रस्त 91 मार्कांवरती. त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ACBC. तर ACBCच्या प्रकल्पग्रस्ताची इथं लागेल 93 मार्कांवरती. त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे इथं इमाओ. तर इमाओच्या प्रकल्पग्रस्ताची इथं लागेल 93 मार्कांवरती. आणि त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे इथं अजा आणि अज. तर या दोन्ही कॅटेगरींची जी कट ऑफ लागेल प्रकल्पग्रस्ताची तर ती लागेल 91 मार्कांवरती. तर बघा याच्यानंतरचे जे आहे भूकंपग्रस्त. तर भूकंपग्रस्त सर्व कॅटेगरीमध्ये लागेल 93 मार्कांवरती. सर्व कॅटेगरीमध्ये लागेल 93 मार्कांवरती भूकंपग्रस्त. तर बघा माजी सैनिक बघा ओपनच्या माजी सैनिकचा कट ऑफ किती लागेल तर ओपनचा माजी सैनिकचा जो कट ऑफ लागेल तो लागेल इथं 95 मार्कांवरती ओपनचा माजी सैनिक. आणि त्यानंतरची आहे EWH. तर EWHचा इथं लागेल माजी सैनिकचा लागेल 91 मार्कांवरती. त्याच्यानंतर ACBC. तर ACBCच्या ज्या जागा आहे माजी सैनिकच्या 3 जागा आहे तर या 3 जागांसाठी कट ऑफ जाईल इथं 93 मार्कांवरती. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली OBC. तर OBCचा इथं कट ऑफ जाईल माजी सैनिकचा जाईल 93 मार्कांवरती. तर बघा याच्यानंतर भजक, भजब, विजाळ. तर याचा जो कट ऑफ जाईल माजी सैनिकचा तो जाईल 93 मार्कांवरती. आणि SC
म्हणजे अजा आणि अज SC ST, तर SC STचा माजी सैनिकचा जो कट ऑफ जाईल इथे 91 मार्कांवरती. तर बघा मित्रांनो, आता अंशकालीन पदवीधरचा इथं सर्व कॅटेगरीमध्ये ओपनसाठी सुद्धा हा जाईल 91 मार्कांवरती. तर बघा याच्यानंतरचे जे पोलीस पाल्य आहे सर्व कॅटेगरीमध्ये होमगार्ड आहे, तर याची कट ऑफ जाईल इथं 93 मार्कांवरती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.